पुढची बातमी नगरमधल्या राहुरी इथे पुतळ्याचं विटंबन केल्यावरनं तणाव आहे। या प्रकरणी आरोपीला अटक करा अशी मागणी होत असताना आता हिंदुत्ववादी संघटना बुवा सिंध बाबा मंदिराचा ताबा हिंदूंना मिळावा, मंदिराच्या जागेवरती असलेलं अतिक्रमण काढावं अशी मागणी होतीये। त्यामुळे राहुरी शहरात तणावपूर्ण वातावरण असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे। राहुरीतील बुवा सिंध बाबा तालमीतील महापुरुषांच्या पुतळ्या विटंबनाचा जो वाद आहे तो कुठेतरी वेगळ्या दिशेने जाताना दिसतोय आणि या ठिकाणी हिंदूंचं आराध्य दैवत असलेले बुवा सिंध बाबा मंदिर जे आहे ते कुठेतरी हिंदूंच्या ताब्यात मिळावं यासाठी आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या दिसत आहेत। आता आपण जे मंदिर किंवा दर्गा स्वरूप आपण हे जे बघतोय हे बुवा सिंध बाबा यांचं नाथपंथी असल्याचं सांगितलं जातं आणि त्यांची या ठिकाणी मजार आहे जिथे हिंदू धर्मीय जे आहेत ते दररोज या ठिकाणी दर्शनाला पूजा करायला या ठिकाणी येत असतात आणि दर गुरुवारी आरती देखील केली जाते। मात्र काही वर्षांपूर्वी ह्या मंदिरावरती वक्फचा जो दावा आहे तो केला गेला आणि हजरत सय्यद चिश्ती अशा प्रकारचं नाव या बुवा सिंध बाबाच्या दर्ग्याला देण्यात आलं। त्याच पाठीमागं एक मस्जिद देखील बांधण्यात आली। कुठेतरी ही मस्जिद अनधिकृत आहे आणि हिंदूंच्या जागेवरती हे अतिक्रमण असल्याचं आता वाद जो आहे तो समोर येताना दिसतोय। बुवा सिंध बाबांच्या जी ट्रस्ट आहे यांच्याकडे जवळपास शेकडो एकर जमीन आहे जी हिंदूंच्या ताब्यात मिळावी, या ठिकाणचं अतिक्रमण काढलं जावं अशा प्रकारची मागणी घेऊन हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। कालपासून या ठिकाणचं वातावरण अतिशय तणावपूर्ण आहे, त्यामुळं मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला दिसतोय। याच पाठीमागे ती जी तालीम आहे ज्या ठिकाणी महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केली गेलेली होती। खरं तर अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम सर्वजण एकोप्याने या ठिकाणी राहत होते, मात्र कुठेतरी वक्फचा दावा केला गेल्यानंतर आता हा जो वाद आहे तो कुठेतरी वाढताना दिसतोय आणि हिंदुत्ववादी संघटना या पुतळा विटंबन प्रकरणी जो आरोपी आहे याला अटक करावी अशी मागणी करतायत। त्याचबरोबर या मंदिराचा ताबा हिंदूंना मिळावा, ही जागा हिंदूंकडे सुपूर्द केली जावी अशा प्रकारची मागणी जोर धरताना दिसते। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, राहुरी।